हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. आपण लास्ट व्हिडिओमध्ये परिभाषा हे प्रकरण बघितलं होतं. आपण आजच्या व्हिडिओमध्ये यंत्र उपकरणीय हा चॅप्टर सुरू करणार आहोत. या चॅप्टरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे यंत्र सांगितलेले आहेत. आता यंत्राचा वापर कुठं होतो तर आपल्याला औषध निर्माणासाठी आपण यंत्राचा वापर करतो. म्हणजे जसं की आपल्याला खनिज, प्राणिज द्रव्ये, वनस्पतीचे यापासून आपल्याला त्यावरती ते अशुद्ध फॉर्मॅटमध्ये असतात, तर त्यांना त्यावरती संस्कार करून शुद्ध करून आपल्याला औषध बनवण्यासाठी आपण यंत्राचा वापर करतो. तर आपण आता बघूया तर यंत्र काय असतं. तर हे बघा, औषधी निर्माणात खनिज, प्राणिज, वनस्पती द्रव्यांचा त्यावर विविध संस्कार करून जो उपयोग केला जातो, म्हणजे द्रव्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे जे संस्कार केले जातात त्यासाठी आपल्याला यंत्राचा वापर होतो. म्हणजे औषध द्रव्यासाठी संस्काराची आवश्यकता असते. का असते तर जे औषध असतं, जर आपण खनिज स्वरूपामध्ये, प्राणिज स्वरूपामध्ये जर एखादं द्रव्य घेतलं तर ते अशुद्ध असतं, तर आपण ते अशुद्ध म्हणून औषध निर्माणासाठी वापरू नाही शकत. तर त्यामुळे आपल्याला ते अशुद्ध असल्यामुळे त्यावरती वेगवेगळे संस्कार करून त्याला शुद्ध करून ते आपल्याला औषधीसाठी वापरण्यासाठी आपण यंत्राचा वापर करतो. तर यासाठी जे उपकरण असतं ते म्हणजेच यंत्र. तर पुढे बघा, आता आपल्याला सांगितले रसोन यंत्र ते एन यंत्रम तदिती उच्यते. म्हणजे आता यंत्र कुठे कुठे यूज होतं तर स्वेदनादी कार्य करण्यासाठी, त्याचबरोबर पारदावर नियंत्रण आणण्यासाठी. आता पारदे म्हणजे मर्क्युरीमध्ये काय, चंचल हा एक गुण असतो, तर ह्या गुणावरती नियंत्रण आणण्यासाठी, त्याचबरोबर उपरस धातूवरती शोधन मारणासाठी. आता मारण म्हणजे भस्मीकरण. आता आपण लास्ट व्हिडिओमध्ये परिभाषा प्रकरणमध्ये मी तुम्हाला सांगितलं मारण काय असतं तर भस्मीकरण. म्हणजे एखाद्या आपल्याला द्रव्याचं भस्म तयार करायचं असेल तर त्या भस्मासाठी आपण यंत्राचा वापर करतो. आता आपण वन बाय वन एक यंत्र बघूया. तर सर्वात प्रथम दोला यंत्र. आता दोला यंत्रामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक मृतपात्र, त्याचबरोबर औषधयुक्त पोट्टली आपल्याला आणि अग्नी, या सर्व गोष्टी इथे दोला यंत्रामध्ये आवश्यक असतात. तर यामध्ये जर झालाच तर श्लोक पाठ करायचा, नाही तर डायग्राम आणि त्याची कृती लिहिणं मस्ट आहे. आता आपण एकदा श्लोक बघूया. द्रवेन भांडस्य पुरिता धृतकस्यच मुखस्य भयतो द्वारंदय कृत्वा प्रयत्नत्व तयस्तु निक्षिपे दंडम तन्मध्ये रसपोट्टली बध्वा तू स्वेदयेत दोला यंत्रमिती स्मृतम. म्हणजे एक मृतपात्र घ्यायचं, म्हणजे एक मातीचं भांडं घ्यायचं. आता त्या मातीच्या भांड्याशी मुखाशी समोरासमोर छिद्र पाडायचं. म्हणजे हे बघा, आपण एक मातीचं भांडं घेतलं, त्याच्यावरती मुखाजवळ दोन समोरासमोर छिद्र पाडले आणि त्या छिद्रामधून एक शलाका घातली. म्हणजे एक शलाका म्हणजे एक दंड घातला. का तर आपल्याला ते पोट्टली आपल्याला तिथं ती बांधायची, त्यासाठी आपण यामधनं एक दंड घातला. तर पुढे बघा, ज्या द्रव्याचे आपल्याला स्वेदन करायचे, तर ज्या द्रव्याचे स्वेदन करायचे ते एका रेशमी वस्त्रामध्ये त्याची पोट्टली बांधायची. आता ते वस्त्र रेशमी पाहिजे आणि स्वच्छ धुतलेले पाहिजे. तर त्यामध्ये आपल्याला ज्याचे स्वेदन करायचे ते औषधद्रव्य त्यामध्ये टाकायचे आणि त्याची पोट्टली बांधायची. नंतर यामध्ये आपल्याला द्रव्य घ्यायचे. आता हे द्रव्य कुठले असू शकतात तर हे द्रव्य स्वरस, क्वाद, गोमूत्र त्यानुसार आपण घ्यायचं. तर यामध्ये हे द्रव्य आपल्याला 16 पट पाहिजे. म्हणजे केवढे 16 पट घ्यायचे, नाहीतर जी पोट्टली बुडेल एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला द्रव्याचं प्रमाण ठेवायचं आहे. त्यानंतर आपण आता पुढे बघूया. आपण आता गोमूत्र तर घेतलंय, गोमूत्र, स्वरस, क्वाद यापैकी कुठलं पण एक द्रव्य घेतले, त्यामध्ये पोट्टली बांधली. पुढे बघूया आपण आता पोट्टली बुडाशी चिकटणार नाही किंवा स्पर्श करणार नाही अशा स्वरूपात लाकडी शलाका टांगावी. म्हणजे आता आपण त्या पोट्टलीला ही जी पोट्टली, या पोट्टलीला एक लाकडी शलाका बांधली आणि ही इथं ह्या दंडाला बांधली. तर ही जी पोट्टली ही खाली चिटकणार नाही अशी याची काळजी घ्यायची. म्हणजे ही इथे पाण्यावरती तरंगली पाहिजे. तर अशा प्रकारे ही इथे दंडाला बांधायची. हे बघा, शलाका टांगावी. नंतर अग्नी हा मंद अग्नी असावा. द्राव उकळू असता अग्नी कमी करावा. म्हणजे अग्नी हा मंद अग्नी असावा. म्हणजे आता अग्नी आपण मंद अग्नी द्यायचा, त्यानंतर द्राव हळूहळू, म्हणजे जे द्रव्य आहे त्यामध्ये ते हळूहळू उकळायला सुरुवात होईल. मग ते जर द्रव्य उकळायला सुरुवात झाली का, त्यानंतर जे अग्नी आहे तो अग्नी कमी करायचा.
त्यानंतर द्रावाचे प्रमाण हे कमी झाल्यास औषधाची पुरचुंडी उघडी पडल्यास त्यात आणखी उकळता द्राव टाकावा. म्हणजे आता काय होईल, जर त्यामध्ये आपण पाणी आहे ते पाणी उकळू लागेल, मग ते उकळू लागल्यानंतर त्यामध्ये जी द्रव्याची क्वांटिटी आहे ती कमी होईल. तर मग ती कमी होईल तर मग पुरचुंडी, आपली जी पुरचुंडी म्हणजे काय, ही जी आपल्याला सांगितली होती काय, तर पोटली ही उघडी पडेल. म्हणजे यामध्ये पाणी कमी होईल, इव्हॅपोरेट होईल ना यामध्ये पाणी, तर काय होईल, पाणी कमी होईल तर मग ही पुरचुंडी उघडी पडेल. तर ही उघडी न पडू देता परत काय करायचं, पाणी बाहेर गरम करायचं आणि गरम करून पाणी परत यामध्ये ओतायचं. हे बघा, परत उकळता द्राव त्यामध्ये टाकावा. तर आता आपल्याला ही प्रोसेस किती वेळ करायची, तर 1 प्रहर. आता 1 प्रहर काय असतं, 1 प्रहर म्हणजे 3 तास. आता आपण दोला यंत्र बघितलं तर त्याचा उपयोग कशासाठी होतो, तर पारद संस्कारासाठी. आता पारद संस्कारमध्ये अष्टसंस्कार सांगितलेले ते आपण पुढे बघणारच आहोत. तर यामध्ये स्वेदन, नियमन हे जे संस्कार आहे पारदाचे, यासाठी आपण दोला यंत्र यूज करतो. त्यानंतर दोला यंत्र हे जे ते विषारी द्रव्यांच्या स्वेदनासाठी. आता विषारी द्रव्य कुठले, तर वस्तनाप, सोमल या प्रकारचे जे विषारी द्रव्ये, या विषारी द्रव्यांच्या स्वेदनासाठी आपण दोला यंत्राचा वापर करतो. अशा प्रकारे हे दोला यंत्र झालं. त्यानंतर आपण आता पुढे बघूया ढमरू यंत्र. ढमरू यंत्र म्हणजे काय असतं, तर ढमरू म्हणजे यावरती ना जे दोन सेम आकाराचे मृतपात्रे घेऊन त्यांची मुख जी आहे ती परस्पर अशी ऑपोजिट म्हणजे असे एकमेकांवरती उलटे ठेवून मात कापडाने लेप करून ते एकमेकांवरती ठेवतात. म्हणजे हे ढमरूप्रमाणे याचं स्ट्रक्चर तयार होतं, म्हणून याला ढमरू यंत्र असे म्हणतात. तर आता आपण ढमरू यंत्र बघूया. तर यामध्ये अगोदर श्लोक आहे. तर यंत्रस्थाली लुप्त परिस्थाली न्युमजा तत्वा निरुद्ध येत यंत्रम ढमरू काख्यम तद्रस भस्म कृते हितम. श्लोक झाला तर करा, नाही तर श्लोक गरजेचा नाही आहे, पण डायग्राम आणि जी कृती आहे आणि त्याचा यूज कुठं होतो, ह्या 3 ते 4 गोष्टी फार मस्ट आहे. तर आता बघा आपण डमरू यंत्राचं स्ट्रक्चर बघूया. तर यामध्ये सुरुवातीला 2 सेम आकाराचे मृतपात्रे घेतले. म्हणजे जे वरचं आहे त्याला आपण ऊर्ध्वपट म्हणतो आणि खालचं जे पात्र आहे त्याला आपण अधोपट म्हणतो. तर आणि यानंतर हे दोन आपण काय घेतले, मृतपात्रे घेतले, यांना ऑपोजिट उलटं ठेवलं. त्यानंतर ह्या दोघांची जी मुखे ही मातकापडाने इथे लेप केला. त्यानंतर जे वरचं ऊर्ध्वपट आहे त्यावरती आपण ओले वस्त्र ठेवलं आणि खाली द्रव्य ठेवला आणि खालून आपण अग्नी दिला. तर यामध्ये काय होईल, तर हे बघा इथं सांगितलेले 2 सारख्या आकाराची मृतपात्रे घेऊन मुखे परस्परावर ठेवावी. म्हणजे आपण सेम आकाराची मृतपात्रे घेतली, ती एकमेकांवरती ठेवली. त्यानंतर मातकापड करून संधिबंधन करावे. म्हणजे ह्या दोघांच्या इथं मातकापड करायचं आणि संधिबंधन करायचं. ज्या द्रव्यावर ऊर्ध्वपातनाचा संस्कार करायचा आहे ते द्रव्य खालील पात्रात ठेवावे. म्हणजे आपल्याला ज्या द्रव्यावर ऊर्ध्वपातनाचा संस्कार करायचा म्हणजे ऊर्ध्वपातन करायचं आहे त्या द्रव्याला आपण खाली अधोपट या मृतपात्रामध्ये ठेवायचे. म्हणजे इथं आपण खाली द्रव्य ठेवलं. पुढे वरच्या पात्रावर ओले वस्त्र ठेवावे. म्हणजे हे बघा, हे जे वरचं पात्र आहे ऊर्ध्वपट, यावरती आपण ओले वस्त्र ठेवले, जेणेकरून खालील पात्रातील द्रव्यांच्या वाफा वरील पात्राच्या आतील बाजूस येऊन थंड होतील. आता काय होईल, आपण खालून अग्नी देतोय, मग हे द्रव्य हे यातनं वाफा निघतील आणि ह्या वाफा इथे वरती जातील आणि इथं जे ओले कपडे आहेत तर ते इथे जमा होतील म्हणून इथं थंड होतील आणि जे विशुद्ध स्वरूपामध्ये द्रव्य इथे जमा होईल. सरळ सरळ काय माहिती का, हे बघा आपण इथं द्रव्य घेतलं, खालून याला आपण अग्नी देतोय बरोबर. तर अग्नी दिल्यामुळे यातनं वाफा येतील, तर ह्या वाफा अशा वरती येतील आणि आपण इथे ओल्या वस्त्र ठेवलेलं आहे, तर ओलसरपणामुळे ह्या वाफा काय होईल, इथे सर्वत्र जमा होईल आणि आता ह्या ज्या वाफा येणार आहे ह्या औषधयुक्त राहणार आहे, त्यातल्या त्यात शुद्ध राहणार आहे. तर अशा प्रकारे ह्या वाफा इथे जमा होईल. अशा प्रकारे हे ढमरू यंत्राचं आपण रचना बघितली. तर यामध्ये याचा उपयोग आपल्याला कुठं होतं, तर आपल्याला याचा उपयोग पारद भस्म बनवण्यासाठी, त्याचबरोबर नवसागरसारख्या सप्तवशील पदार्थाच्या शोधण्यासाठी म्हणजे नवसागरसारख्या जे पदार्थ आहे त्याच्या शोधण्यासाठी आणि हिंगोलोत्थ पारद निर्माणासाठी आपल्याला डमरू यंत्राचा वापर होतो. तर यामध्ये आपल्याला यांचे उपयोग लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. तर आतापर्यंत आपण 2 यंत्र बघितले. पहिला जो बघितला तो म्हणजे दोला यंत्र आणि दुसरा म्हणजे डमरू यंत्र. आता
पुढे बघूया आपण स्थालियंत्र. आता स्थालियंत्र काय असतं तर स्थालियंत्र दुसरं काही नाही, सरळ सरळ एक मृतपात्र घ्यायचं आणि एक शराव संपुट घ्यायचा. आता शराव संपुट काय असतं माहिती का? शराव संपुट म्हणून ना एक मातीचं एक असं छोटंसं भांडं असतं. मातीचं भांडं घ्यायचं, त्याला आपण शराव संपुट म्हणतो. आणि हे एक मृतपात्र घेतलं, त्यावरती शराव संपुट ठेवला, तिथे संधिबंधन केलं आणि खालून अग्नी दिला आणि मृतपात्रामध्ये द्रव्य ठेवला. अशा प्रकारे स्थालियंत्राची रचना असते. आता हे बघा, एका मृतपात्रामध्ये तांबरा आदी धातूचे औषधी द्रव्याबरोबर विशेषतः आम्लरसात्मक मर्दन करून ठेवावे. आता हे आपण एक मृतपात्र घेतलं, यामध्ये द्रव्य घेतले. आता द्रव्य कुठले घ्यायचे तर तांबरादी धातूचे, म्हणजे ताम्र प्लस ज्या तुम्हाला अजून वेगळे धातू पाहिजे ते धातू, म्हणजे ताम्र यामध्ये कंपल्सरी असतो, ताम्र प्लस इतर धातू आणि त्याचबरोबर विशेषतः आम्लरसात्मक जे द्रव्ये यांचं मर्दन करायचं. मर्दन करून ते द्रव्य इथे ठेवायचं. त्यानंतर मृतपात्राचे मुख मातीच्या शरावाने बंद करायचे. आता हे मृतपात्राचं जे मुख आहे ते शरावाने बंद करायचं. आता शरावाने बंद केलं, त्यानंतर काय करायचं, इथं संधिबंधन करायचं. संधिबंधन केलं, मग यंत्राला काय केलं आपण चुलीवरती ठेवलं आणि मंद अग्नी दिला. ही जी रचना असते या रचनेला स्थालियंत्र असे म्हणतात. तर आता याचा उपयोग कशासाठी होतो तर उपयोग बघूया. तर हरतालादी द्रव्यांच्या सत्वपातनासाठी, त्याचबरोबर धातूचे मल व विषगुण निवारण्यासाठी. म्हणजे याचा उपयोग आपल्याला धातूंचे जे मल आहे, आपण जे धातू आता पुढे बघूया, आपण प्रत्येक धातूमध्ये वेगवेगळे जे मल असतात ते आपल्याला पुढे कळणारच आहे, कुठल्या धातूमध्ये कुठला मल असतो. तर त्यांना निवारण्यासाठी, त्याचबरोबर जे विषाचे गुण दूर करण्यासाठी, या सर्व गोष्टीसाठी ना आपण स्थालियंत्राचा वापर करतो. पुढे आपण बघूया पालिका यंत्र. आता पालिका यंत्र काय असतं? पालिका म्हणजे पळी, म्हणजे त्यामध्ये ती अशी जी उभी असते तिला ऊर्ध्वदंड म्हणतात आणि ही एक आडवी असते. अशा प्रकारच्या दोन आपल्याला पालिका यंत्र असतात. तर आता या पालिका यंत्र म्हणजे काय तर उभा दांडा असलेल्या लोहाच्या गोलाकार पात्रास पालिका यंत्र असे म्हणतात. बाकी काही आपण जेव्हा तेल काढण्यासाठी सुद्धा ज्या पळीचा वापर करतो ती सुद्धा अशा प्रकारे असते पालिका यंत्र म्हणून. तर पुढे बघा, आडव्या दांडीची पळी ही सुद्धा व्यवहारामध्ये यूज केल्या जाते. सरळ सरळ हे पालिका यंत्र कुठं यूज होतं? परपट्टी तयार करताना कज्जली पातळ करण्यासाठी वापरतात. आता परपट्टी काय असतं तर परपट्टी चतुर्विध रसायनमध्ये आपल्याला परपट्टी आहे. तर ती परपट्टी म्हणजे एक ना परपट्टी म्हणजे एक पापडासारखं तयार केलेलं असतं, त्याला परपट्टी म्हणतात. म्हणजे पापडायुक्त सेम असं जे असतं औषध निर्माण करून आपण जे म्हणजे जे औषधाचे जे स्वरूप असतं ते इथं ना आपलं पापडाप्रमाणे असतं, म्हणजे पातळ असतं, त्यालाच आपण परपट्टी म्हणतो. म्हणजे पुढं आपल्याला रसपरपट्टी, मल्ल परपट्टी हे आपण पुढे चतुर्विध रसायनमध्ये बघू. तर ती परपट्टी तयार करण्यासाठी आणि कज्जली, आता कज्जली काय असतं जे गंधक असतं, गंधक आणि पारद यांना एकत्र करून जे आपण त्यांना पातळ करण्यासाठी सुद्धा या पालिका यंत्राचा वापर करतात. पुढं पारदामध्ये गंधकाची जारणा करण्यासाठी पालिका यंत्राचा वापर करतो. अशा प्रकारे आपण आज 4 यंत्र बघितलेली आहेत आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उर्वरित यंत्र बघूया. तोपर्यंत थँक्यू.